नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025ची तयारी आपण सर्वांनी अगदी जोमाने सुरू केलेली आहे. परंतु परीक्षेची तयारी करण्यापूर्वी परीक्षेचं स्वरूप, परीक्षा पॅटर्न आणि प्रश्नांचं स्वरूप नक्की कसं असतं या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहत आहोत. सर्वात आधी तुम्हाला या परीक्षा परिषदेने आपल्याला जो पॅटर्न दिलेला आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. नक्की प्रश्नांचं स्वरूप नक्की कसं असणार आहे आणि एकंदरीत पेपर कसा असणार आहे या संदर्भातला हा महत्त्वाचा अपडेट्स पुस्तिका आपल्याला खरं तर त्या ठिकाणी 2022च्या टेट परीक्षेसाठी देण्यात आलेली होती आणि तोच पॅटर्न देखील या वर्षी देखील लागू होतोय. त्यामुळे सर्वांनी समजून घ्या नक्की पॅटर्न कसा असणार आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये असणारं जे मेरिट आहे 150 प्लसचं आपलं जे टार्गेट आहे ते तुम्हा सर्वांना अचीव करता येईल. हे त्यामागचं कारण आहे. तर या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खाली दर्शवल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील. म्हणजे सर्व MCQs बेस परीक्षा असणार आहे. ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा खरं तर मागच्या वर्षी म्हणजे 2022ला घेण्यात आलेली होती आणि यावरती अजूनही चर्चा आहे. परीक्षा IBPS घेणार आहे की TCS घेणार आहे की MPSC की परीक्षा परिषद यावरती अजूनही फिक्स झालेलं नाही. ते झाल्यावरती नक्कीच त्याच्यावरती एक व्हिडिओ आपण किंवा त्याची माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून मिळेल. आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. सर्वांनी जॉईन करून ठेवा जेणेकरून टेलिग्रामवरती संपूर्ण PDF आणि अपडेट्स येत असतात. पहा, तर या ठिकाणी तुम्हाला ए जर पाहिला अनुक्रमांक त्याच्यामध्ये विभाग दिला आहे तुम्हाला अभियोग्यता. प्रश्न संख्या जर पाहिली तर 120 प्रश्न असणार आहेत. कमाल गुण 120 आहेत. बुद्धिमत्ता जर पाहिलं तर 80 प्रश्न, जे की ऑलरेडी तुम्हाला मी अभ्यास कसा करावा या व्हिडिओमध्ये हे सर्व सांगितलेलं आहे. कमाल गुण 80 आहेत आणि एकूण जर आपण पाहिलं तर 120 आणि 80 200 गुण आहेत आणि एकूण जर कालावधी पाहिला तर फक्त 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 प्रश्न. आपल्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज खरं तर हे असतं. कृपया लक्षात घ्या परीक्षेचे स्वरूप. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला जे गुण मिळवायचे आहेत ना त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या सूचना या मुद्द्यामध्ये आहेत. त्यांनी कसं फिरवलं आहे आपल्याला, त्यांनी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं आपल्याला की आम्ही प्रश्न असे टाकणार आहोत, विद्यार्थ्यांना गुंतवणार आहोत. या सूचनांमध्ये तुम्हाला समजून येईल. परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही असेल. प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग उपविभाग असणार नाहीत. परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे. तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः 180 मिनिटे थांबावे लागेल, ज्यामध्ये नोंद होणे. पहिल्यांदा आपल्याला लॉग इन करावं लागतं, आपलं स्कॅनिंग होतं, आपली साईन त्या ठिकाणी घेतली जाते. बरीच मोठी प्रोसिजर आहे. तुम्हाला 1-2 तास, खरं तर पेपर जर 10 वाजता असेल तर तुम्हाला 7:30चं रिपोर्टिंग त्या ठिकाणी असतं. म्हणजे 2-2.5 तास तुम्हाला आधी त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक असतं. प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीसाठी सुद्धा समावेश आहे. कालावधीचा सुद्धा समावेश आहे. भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या उमेदवाराने अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात मराठी इंग्रजी किंवा उर्दू इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. म्हणजे पहा, तुम्हाला एकतर मराठी आणि इंग्रजी ही 2 माध्यमं निवडता येतील आणि दुसरी गोष्ट इंग्रजी किंवा उर्दू. म्हणजे तुम्हाला प्रश्न येताना 2 प्रकारचे माध्यमे असतील, इंग्रजी आणि मराठी किंवा उर्दू आणि इंग्रजी किंवा उर्दू आणि मराठी असं देखील असू शकतं. पहा, उपलब्ध असतील. दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या 4 उत्तरांपैकी फक्त एकच अचूक उत्तर असेल. त्या ठिकाणी कोणती निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अगदी 200च्या 200 प्रश्न जरी सोडवले 120 मिनिटामध्ये आणि त्याच्यातले 100 जरी चुकले तरी तुमचे बाकीच्या 100चे गुण जाणार नाहीत, हे एवढं लक्षात घ्या. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. नो निगेटिव्ह मार्किंग. लक्षात ठेवा, तुम्हाला मगाशीच मी मुद्दा सांगितला. तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी
अंदाज लावून उत्तर देणे टाळावे, गोळ्या मारणं बंद करा असं त्यांनी ऑलरेडी स्पष्ट केलं आहे. परंतु काही प्रश्नांना आपल्याला गोळ्या माराव्याच लागतात. जर गोळ्या नाही मारल्या तर ते प्रश्न तुमचे असेच जाणार आहेत. कारण की 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे म्हणजे नॉट अ जोक. हे अशक्य आहे तसं पाहिलं तर. कारण की काही बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात, काही गणिताचे प्रश्न असतात, ज्यांना कमीत कमी 2 ते 3 मिनटं कालावधी लागतो. कितीही प्रॅक्टिस करा तुम्ही आणि 100% तुम्हाला त्याला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं काहीतरी एक 20-30 गोळ्या तरी 100% आपल्याला माराव्या लागतात. ते भले नाही म्हटले तरी आपण मारायच्यात. लक्षात घ्या. तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे यावरती एक स्पेशल व्हिडिओ देणार आहे मी. जे प्रश्न कसे येतात म्हणजे अगदी 1 पासून तर 200 प्रश्नापर्यंत कसं पोहोचायचं म्हणजे अगदी तुम्हाला सर्व येत असतं. परंतु काही प्रश्न आपल्याला नाईलाजाने स्किप करावे लागतात. प्रश्न यांची उत्तरं येऊनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गोळ्या माराव्या लागतात. लक्षात घ्या. कृपया लक्षात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील. शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील. काही नमुना प्रश्न खाली दिले आहेत पहा. आता प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते आपण समजून घेऊया. आता तुम्हाला काही सॅम्पल प्रश्न दिलेत. तुम्हाला एवढं पण सांगितलं आहे मी की साधारणतः एक 60% प्रश्न काही अवघड असतात, 40% प्रश्न हे सोपे असतात आणि दोघांचं एकत्रीकरण करून तुम्हाला प्रश्नपत्रिका खरी तर काढली जाते. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, खालील प्रत्येक प्रश्नात एक संख्या दिलेली नाही. त्यानं दिलेल्या संख्येच्या जागी प्रश्नचिन्ह दर्शवले आहे. तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 या उत्तरांपैकी कोणते उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल ते शोधावयाचे आहे. अगदी सोपी गणिताची क्रिया आहे. सगळ्यांना माहिती आहे. 42 अधिक 73 अधिक 137 ची बेरीज करायची. उत्तर काय येते ते लगेच सांगू शकता तुम्ही. त्यानंतर 20 गुणिले 1/2 म्हणजे लगेच याचं उत्तर 10 येते. आपल्याला सहज माहिती आहे. 0.7 आणि 0.5 7 5 35 0 0 2 0 आहे. 0.035 लगेच आपण उत्तर काढू शकतो. तोंडी उत्तरं दिलीत खरं तर या ठिकाणी. पण एवढे सोपे प्रश्न नसणार आहेत. परीक्षा परिषदेने आपल्याला सॅम्पल दिला आहे म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढवला आहे. खरं तर तुम्हाला याची बरीचशी गणितं सोडवायची आणि तुम्हाला एवढं मी 100% सांगतो की आपल्या चॅनेलवरती तुम्हाला या प्रकारचे काठिण्य पातळीचे देखील प्रश्न तुम्हाला आपण घेऊन येणार आहोत. जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव आणि रोज तुम्हाला 200 प्रश्नांचा एक प्रश्नपत्रिका मी अपलोड करतोय. ती सगळ्यांनी व्यवस्थितपणे पहा. भलेही ती प्रश्नपत्रिका तुम्हाला म्हणजे सोडवता त्यातले काही प्रश्न जमणार नाहीत, पण आपण जेवढे शक्य होतील तेवढे प्रश्न कमी वेळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमचा सराव होईल. इथे पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 4ने निशेष भाग जातो म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या आहेत. इथे पहा, आता बऱ्याच जणांनी मागच्या 2022 अशी अफवा उठवली होती की IBPSने बँकिंगचं स्वरूप आणलं आणि बँकिंगच्या परीक्षेचं स्वरूप आणल्यामुळं आम्हाला परिषदेवरती बऱ्याच जणांचा आक्रोश होता. खरं तर आम्हाला ही बँकिंगची परीक्षा द्यायची नाही IBPSची, पण परीक्षा परिषदेने त्याचं स्वरूप दिलं होतं. असे जवळपास 10 ते 15 प्रश्न होते. 15 मार्क जर असे असतील तरी विद्यार्थ्यांना 0 मार्क पडलेत. म्हणजे ही शोकांतिका आहे. प्रश्न बघा काय दिला आहे तुम्हाला. 6 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी डावीकडील पहिल्या स्तंभात नाव आणि पत्त्याचे एक संयोजन दिलेले असून त्यानंतर 1, 2 आणि 3 या स्तंभाखाली प्रत्येक एक अशा 3 संयोजने दिली आहेत. तुम्हाला पहिल्या स्तंभात असलेल्या संयोजनाच्या हुबेहूब सारखे संयोजन शोधायचे आहे. ते संयोजन असणाऱ्या स्तंभांचा क्रमांक हे उत्तर आहे. जर सर्वच संयोजने वेगवेगळे असतील तर उत्तर 4 आहे. म्हणजे ना उत्तर असणार आहे. पण पहा या ठिकाणी आता तुम्हाला इथे बघा काय काय शोधायचं असतं. SR भट दिलं आहे तुम्हाला. SR भट बघा बरं 4 ठिकाणी आहे. 1 2 3 तिन्ही ठिकाणी आहे. चौथं तर सोडून द्या. त्यानंतर 36 दिलं आहे. 36 दिलं आहे. पहिल्या पर्यायामध्ये 63 आहे. पहिला पर्याय लगेच कट करून टाकायचा. विषय संपला. त्यानंतर 36 बोरा स्ट्रीट पहा दोन्हीकडं पण आहे. आता दुसरा पर्याय आपण पाहिलं 2 आणि 3 पैकी उत्तर असू शकतं. आता बॉम्बेमध्ये बघा. आता बॉम्बेमध्ये तुम्हाला थोडक्यात त्यांनी जो कोड दिला आहे पिनकोड चेक करा. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. बॉम्बे सगळीकडे आहे. बॉम्बे म्हणजे जो आपल्याला पहिला पर्याय दिला आहे 2 मध्ये पण आहे 3 मध्ये पण आहे बॉम्बे. त्यानंतर बघा तुम्हाला तिथं त्यांनी पुढचा जो कोड दिला आहे तो किती आहे 4000 आणि पुढे 96 दिलं आहे. 4000 आणि 96 पर्याय क्रमांक जर पाहिला तर 2 मध्ये आहे आणि 3 मध्ये त्यांनी उलटा आकडा दिला आहे 69 दिलं आहे 69 दिलं आहे तुम्हाला. म्हणजे इथं त्यांनी सबशेल आपल्याला फसवलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एवढा साधा सिंपल प्रश्न आहे पहा.
म्हणजे इथे विद्यार्थ्यांना जमलं नाही. 200 पैकी विद्यार्थ्यांना एवढे विद्यार्थी होते, जवळपास 200 ते 300 विद्यार्थी असे आहेत टेट 2022 की ज्यांना 0 मार्क आहे, भोपळा आहे त्यांना डायरेक्ट. म्हणजे सांगायचं की त्यांना असे पर्यायसुद्धा शोधता आले नाही, एवढे गडबडलेले विद्यार्थी होते. गडबडून जायचं नाही आहे, तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा एकदम हाय लेवलला ठेवायचा आहे, बिंदास पेपर द्यायचा आहे. आपण पाहूया काय कसं करायचं नियोजन ते आपण पुढे पाहणार आहोत. पुढील प्रश्नात शब्द किंवा नावांची इंग्रजी मुळाक्षर क्रमाने रचना केल्यानंतर कोणता शब्द किंवा नाव शेवटी येईल. आता साधं सिंपल आहे, हे ऑलरेडी आपण 10वीला पण शिकलोय, 9वीला पण शिकलोय. आपल्याला माहिती आहे की अल्फाबेटने आपल्याला पुढं जायचं असतं. बी 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 चारही याच्यामध्ये बी दिसतोय आपल्याला. त्यानंतर पहा ABCD सगळ्यांना येत असेल. मला सांगा OPQR STU यू नंतर येणार आहे. मग मला सांगा हे पहिले 3 प्रश्न आर असतील. आरमध्ये पण तुम्हाला शोधावं लागेल. ई आधी येतोय का, यू आधी येतोय का, ओ आधी येतोय. मग त्याच्यामध्ये ई आधी येतोय म्हणजे पहिला शब्द कोणता असणार आहे, ई असणार आहे. आता राहिले कोणते पहा बरं, BRUSH. आता आपल्याला डायरेक्ट शेवटी येणार, पहिल्यांदाच उत्तर मिळालंय, पहिल्या सेकंदालाच उत्तर मिळालंय की 4 नंबर हे त्याचं उत्तर असणार आहे. आर हे 3 शब्द आधी येणार आहेत, यू हा लेट येणार आहे. संपला विषय. पहिले 4 उत्तर करून टाकायचं. म्हणजे पुढच्या प्रश्नांची जर आपल्याला असं विचारलं असतं की पहिलं अक्षर कोणतं, पहिला शब्द कोणता येणार आहे, तर आपल्याला पडताळणी करणं गरजेचं आहे. पण जर शेवटचं उत्तर आपल्याला मिळालंय तर जास्त वेळ घालवण्याचा अर्थ नाही आहे. पहा आता पुढं त्यांनी म्हटलंय बघा, पिक आउट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द अमॉंग्स द वर्ड गिवन बिलो इच सेंटेन्स टू कंप्लीट इन मिनिंगफुली. पहा तुम्हाला अर्थ, आपल्याला प्रिपोजिशन आपण शिकलोय ना इंग्रजीमध्ये, ते वापरून टाकायचं इथे. किंवा त्याला कोणते शब्द म्हणजे त्या ठिकाणी काळ, तुम्हाला टेन्स माहिती पाहिजे आणि त्यानुसार ही वाक्य सोडवायची असतात. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सेम दिलं. एरर म्हणजे वाक्यामध्ये काही चुका आहेत का. पहा तुमचं ग्रामरसुद्धा चांगलं असायला पाहिजे. इंग्रजीमध्ये तुम्हाला जे प्रश्न असतात ते एररवरतीच प्रश्न येतात जास्तीत जास्त. म्हणजे बाकीचं ग्रामर तुम्हाला कमी आणि तुम्हाला एरर विचारणार, वाक्यामध्ये काही चुका आहेत का, तुमचं इंग्लिश चांगलं आहे की नाही हे तपासलं जातं आहे तिथं, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ग्रामरचा भागसुद्धा चांगल्या पद्धतीने जमला पाहिजे. थोडंसं ग्रामॅटिकल मिस्टेकसुद्धा तुमच्या त्या ठिकाणी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. पुढे जर पाहिलं तर पहा तुम्हाला इथे मराठीमध्ये सुद्धा त्यांनी तेच दिलं आहे की त्या जो भाग आहे मराठीमध्ये म्हटले बघा, इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात. आता हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. त्याच्यामध्ये उकार, वेलांटी, काना, मात्रा, त्यानंतर वाक्याची रचना या सगळ्या तुम्हाला शोधायच्या आहेत गोष्टी आणि मग उत्तर लिहायचं. बघा अशा पद्धतीचे प्रश्न आले होते. म्हणजे परीक्षा परिषदेने ऑलरेडी पॅटर्न दिला होता आणि हाच पॅटर्न आता सुद्धा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याची तयारीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायची पाहिजे. तुम्हाला पुढचं दिलं आहे, पुढे काही शब्द दिले आहेत त्यांचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. स्वतःची सर्व कामे करणारा, स्वावलंबी, स्वयंचलित, स्वकष्टार्जित, स्वाध्यायी. काय म्हणतो आपण त्याला, स्वतःची कामं कोण करतो, स्वावलंबी म्हणतो आपण त्याला, बरोबर ना. ऑलरेडी उत्तर आपल्याकडे आहे. अनुक्रम पुढेही किंवा त्याचं उत्तर दुसरं कोणतं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे असं की नाही की मी तुम्हाला फक्त स्वरूप सांगतोय, मी पटकन तुम्हाला उत्तर देऊन टाकतोय, कदाचित एखादं उत्तर मागं पुढं होऊ शकतं. पहा अनुक्रम पुढेही सुरू राहावा यासाठी उजवीकडे उत्तर म्हणून दिलेल्यापैकी कोणती आकृती डावीकडे प्रश्न म्हणून दिलेल्या 5 आकृतींनंतर आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला बघा इथे सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे इथे बघा तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर सिंगल आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 2 आहे, परत सिंगल आहे, परत 2 आहे, सिंगल आहे, मग आता 2च असायला पाहिजे. मग एक लक्षात ठेवा की पहिला जो गोल आहे त्याच्यानंतर त्रिकोण घेतला आहे, परत त्रिकोण आहे तर परत त्रिकोणाची डायग्राम घेतली आहे, डबल घेतली आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता मला सांगा चौकोन असेल तर चौकोनाचीच घ्यावी लागेल, पण त्याच्या आतमधला शेप वेगळा पाहिजे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण जर थोडा विचार जर केला याच्यामध्ये तर इथे पर्याय क्रमांक आपलं उत्तर असू शकतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. कारण की शेप जर पाहिला आपण तर त्याने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पुढचा शेप म्हणजे पुढचा शेप इथं ऑलरेडी दिला नाही आहे खरं तर, पण आता 0मध्ये त्यांनी पुढचा शेप टाकला आहे, बरोबर ना. त्रिकोणामध्ये त्याच्या पुढचा शेप टाकला आहे, मग चौकोनामध्ये त्याच्या पुढचा शेप नक्की कोणता असणार आहे हे ऑलरेडी त्यांनी दिलं नाही आहे. मग त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक उत्तर 4 सुद्धा असू शकतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर मला असं वाटतं की 4 उत्तर असायला पाहिजे, पण त्यांनी ऑलरेडी तसं मेन्शन केलं नाही. म्हणजे बघा इथे तर्क लावण्याचं म्हणजे कधी कधी दोन्ही उत्तरं असू शकतात, असण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही, असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे इथे पर्याय 3 किंवा पर्याय 4 देखील येऊ शकतो, नाकारता येत नाही. म्हणजे हे पण लक्षात ठेवा. पर्याय 1 येणार नाही आहे, पर्याय 2 देखील येणार नाही आहे 100%. पर्याय 4ची दाट शक्यता आहे, लक्षात घ्या. तुमचं उत्तर काय आहे कमेंट करा तुम्ही.
प्रश्नातील आकारांशी सारखीच गुणवैशिष्ट्ये सामायिक करणारा उत्तर म्हणून सुचवलेला आकार कोणता असं म्हटलंय बघा. म्हणजे सामायिक म्हणजे त्याच्यासारखाच असणारा कोणता आहे पहा. स्टार स्टार स्टार, एक स्टार दिसतोय आणि एक स्टारचा फक्त पर्याय क्रमांक 2 आहे. संपलं, आलं उत्तर आपलं. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. म्हणजे असं सुद्धा तुम्हाला काही फसवणारे काही प्रश्न असू शकतात, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पहा, गुणवैशिष्ट्य सामायिक म्हटले. आता पुढे म्हटलं 18 नंबरचा प्रश्न जर पाहिला तर जर तुमच्या वर्गातील एक नियमित विद्यार्थी अनपेक्षित पद्धतीने वर्तन करू लागला तर तुम्ही काय कराल. याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा पहा बरेचसे विद्यार्थी चुकतात. त्याचप्रमाणे वागून बदला घेणार, त्याच्यासारखंच वागणार का नाही. वर्ग संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आणि त्याची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार. परिस्थितीकडे दुर्लक्ष करणार. मुख्याध्यापकांकडे या प्रकाराची तातडीने माहिती देणार. पहिलं काय रे, वर्ग संपल्यानंतर विद्यार्थ्याशी काय करणार, आपण चर्चा करणार. चांगलं, आपण किती वाईट असू द्या, कितीही काय असू द्या, पण आपलं वर्तन त्या विद्यार्थ्याबरोबर चांगलंच आहे असं डोक्यात ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं आहे. भले तुम्ही इच्छातला एखादा काय केला असतं, तुमच्यातल्या एखाद्याने त्याचप्रमाणे वागून आपण त्याचा बदला घेतला असता, किंवा एखाद्याने लगेच मुख्याध्यापकांना जाऊन सांगितलं असतं, किंवा एखाद्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं असतं, एखादा निग्लेक्ट करतो. पण आपण चांगलं करायचं म्हणजे 2 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. एका शिक्षकाचे त्याच्या तिच्या वर्गासोबतच्या प्रभावी आंतरवैयक्तिक संभाषणासाठी त्याचे तिचे विद्यार्थ्यांसोबतचे मजबूत नाते असले पाहिजे. तो ती विद्यार्थ्याच्या सारख्या सांस्कृतिक समूहातून असायला हवी. समान प्रश्न समजून घेता यावेत यासाठी तो ती सारख्याच ठिकाणी राहायला हवेत. आज पाहिजे का 2 आणि 3 बरोबर आहेत की नाही आहे. त्याने तिने विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे ज्यामुळे ते शिस्तबद्ध होतील, ज्यामुळे संभाषण सुलभ होईल. चूक म्हणजे 2, 3, 4 हे तीनही पर्याय चूक आहे. TET मध्ये CET मध्ये आपण हे प्रश्न फेस केलेत. तसेच प्रश्न येणार आहेत. जवळपास 15 ते 20 प्रश्न हेच असणार आहेत. म्हणजे हे 15-20 मार्क वरचे अरे तुम्हाला कमीत कमी 120-130 मार्क सहज मिळतात जर डोकं शांत ठेवून तुम्ही पेपर दिला तर. हे समजून घ्या पॅटर्न, हा पॅटर्न समजून घ्या. जर पुढे दिले बघा, TOPS या शब्दातील अक्षरांची O पासून सुरू होणारा एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करण्यासाठी फेररचना केली तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर हे तुमचे उत्तर असेल. जर एकापेक्षा जास्त असे शब्द तयार करता येत असतील तर M हे उत्तर आहे, आणि एकही शब्द तयार करता येत नसेल तर X हे उत्तर आहे. पहा, तुम्हाला इथे शोधायचं आहे की TOPS या प्रश्नातील अक्षरांची O पासून सुरू होणारा एक अर्थपूर्ण, O पासून कोणताही तो शब्द तुम्हाला तयार करायचा आहे. मग आता तो बघा कोणता शब्द तयार होतोय. आता याच्यामध्ये शब्दांच्या अक्षरांची O पासून सुरू होणारा एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द कोणता आहे पहा बरं, TOPS. आता याच्यामध्ये कोणता शब्द तयार होतोय बघा. याच्यावरती तुम्ही थोडंसं बघा कोणता शब्द होता आणि तो व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सगळ्यांनी कमेंट करा. OST, ऑब्स्ट सुद्धा होऊ शकतो, ऑब्स्ट देखील होईल, किंवा ऑस्ट किंवा ऑट्स सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आता ओने सुरुवात होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता ऑलरेडी त्याचं पोस्ट पण झाला असतं, पण पीने सुरुवात नाही करायची म्हणता येते. शेवटचे अक्षर कोणतं असणार आहे असं त्यांनी तुम्हाला विचारले. आता पोस्ट तर होऊ शकत नाही, ओने OTPS तर नाही होऊ शकत, OSTP, OSPT होऊ शकतं. तुम्हाला म्हटले ऑस्ट होऊ शकतं, सुद्धा होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला शब्द कोणता तयार होतोय ते तुम्हाला शोधायचं आहे. पहा, पुढील माहिती वाचा आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. PQRST आणि U या 6 मित्रांची जेवणाची व्यवस्था 2 ओळीत केली आहे. प्रत्येक ओळीत 3 अशा प्रकारे ते एकमेकांकडे तोंड करून आहेत. Q आणि R आणि U यांच्या ओळींमध्ये नाही. म्हणजे बघा हा प्रश्न तुम्हाला त्यांनी रांगेतील स्थानावरती विचारलेला आहे. याच्यावरती भरपूर असे व्हिडिओ आपण बनवलेत, तुम्ही समजून घ्या. कारण की हा वेळखाऊ प्रश्न आहे, 2च मार्क असतात याला, पण याच्यामध्ये 3-4 मिनटं जाऊ शकतात, लक्षात घ्या. अशा प्रश्नांना देखील कधी कधी गोळ्या मारण्याची वेळ येते, परंतु सराव जर असेल तर हे हातचे मार्क असतात. तुम्हाला आत्ताच सांगतोय. दुसरं म्हणजेच बैठक व्यवस्था, रांगेतील स्थान याच्यावरती प्रश्न तुम्हाला हमखास येणार म्हणजे येणारच आहे. त्यामुळं तुम्ही याचा सराव जास्त करा. फक्त वेळखाऊ प्रश्न असतात आणि परीक्षेत मुद्दाम आपल्याला फसवण्यासाठी हे प्रश्न टाकत असते. पुढचे सोपे प्रश्न आपल्या हातातून निघून जातात. मी स्वतः मला हे सगळे प्रश्न येत असताना गोळ्या काही प्रश्नांना दिलेल्या होत्या, कारण की एवढंच होतं की पुढचे सोपे प्रश्न जाऊ नयेत. म्हणजे याचं सुद्धा आपल्याला भान ठेवणं गरजेचं असतं. आपण त्यावरती डिस्कस करूया. हे प्रश्न समजून घ्या.
ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील. आपण याच्यावरती स्पेशल लेक्चर लाईव्ह घेतोय. तुम्ही समजून घ्या सर्वच्या सर्व प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपण समजून घेणार आहे. हे प्रश्न कसे सोडवायचे त्याची ट्रिकसुद्धा आहे, ते आपण पाहूया. ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील पहा. आता तुम्हाला ही परीक्षा स्वरूप कसं असणार आहे या वरती सुद्धा आपण याच्यावरती अजून डिस्कस त्यांनी केलं नाही आहे, पण याच्यावरती एक व्हिडिओ 100% मी तुमच्यासाठी घेऊन येईल की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. ओके, तुमच्यासाठी या महत्त्वाच्या सूचना असतात, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी मी घेऊन येईल. मेन म्हणजे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला समजलेलं असावं असं मला वाटतंय. परीक्षेचं स्वरूप कसं आहे, परीक्षा ही ऑनलाईन बेसवरती असते, परंतु अजून डिस्कशन झालं नाही आहे. तरी पण परीक्षे कशी असणार आहे, पेपर कसा सोडवायचा असतो, हे सुद्धा याच्यावरती तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येईल. पण हे मेन मुद्दा मला जो सांगायचा होता तो तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेला असेल. पॅटर्न कसा आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेलं असेल. सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच सगळ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. महत्त्वाचे व्हिडिओ आपण अपलोड करतो जेणेकरून तुमचा स्कोर वाढला पाहिजे, कारण की भयानक स्कोर येणार आहे टेट 2025चा, एवढंही तुम्हाला सांगतो मी. कारण की मेरिट खूप हाय जाणार आहे आणि त्यासाठी कारण की संपूर्ण अभियोग्यताधारकांची मेहनत एवढी चालू आहे की तुम्हाला माहिती आहे हजारो ठिकाणी क्लास विद्यार्थ्यांनी लावलेत आणि मेहनतसुद्धा विद्यार्थ्यांची जबरदस्त चालू आहे. हे आपल्याला माहीत नसतं, आपण शेवटच्या 10-15 दिवसामध्ये चालू करतो अभ्यास, पण तुम्हाला सुद्धा सांगतो थोडा थोडा अभ्यास तुम्ही चालू करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.